महाराष्ट्रामध्ये चीज ॲनालॉग आणि आर्टिफिशियल पनीरवर बंदी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या मागणीनंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आयुक्त तुकाराम मुंढेंना या प्रकरणी तात्काळ आदेश पारित करून कारवाई करण्याचे निर्देश दिले। या संभाव्य बंदीमुळे पनीर आणि चीज बर्गर तसंच पिझ्झा विक्री करणाऱ्या नामांकित कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ऑपरेशन सुद्धा केले। मी अनेक मोठ्या फास्ट फूड जॉइंट्सचे व्हिजिट केले, त्यांचे सॅम्पल सुद्धा कलेक्ट केले आणि त्या सॅम्पलचे रिपोर्ट्स हे धक्कादायक आलेले आहेत। आज सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हे आस्थापना ॲनालॉग चीज वापरतात। FDA मंत्री आदरणीय नरहरी झिरवळ साहेबांची भेट घेतली। अन्न व औषध प्रशासनाचं खातं त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी मला आश्वासित केलंय की येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते तात्काळ ॲनालॉग चीज किंवा डेअरी ॲनालॉग वरती हे पूर्णतः महाराष्ट्रामध्ये 1 वर्षासाठी बंदी आणण्याच्या तयारीत आहे।